नमस्कार, मी विजय आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आणखी एका नवीन कहाणीमध्ये। मित्रांनो, एखाद्या चुकीच्या व्यक्तीला आपल्या जीवनामध्ये जागा दिल्यानंतर किती वाईट परिणाम होऊ शकतात याचाच दाखला देणारी आजची ही घटना। इंसानी है, चाहे लड़का हो या लड़की, कुछ गलत थोड़ी है उसमें। अगर देखा जाए तो अगर लड़की के साथ गलत होता है तो फिर लड़के के साथ भी गलत हुआ है। यहाँ पे उनके साथ भी बहुत गलत हुआ है और अगर लड़की के आंसू बहते हैं तो उनके भी आंसू बहे गए हैं। तो इतना टाइम फिर क्यों लगाया जा रहा है? बस हम इंसाफ चाहते हैं, हमें जस्टिस चाहिए, बस और कुछ नहीं। मैं ऐसा बोलना नहीं चाहिए मुझे, बट मैं एक लड़की हूँ, फिर भी मैं ऐसा बोल रही हूँ कि कोई लड़का अगर किसी लड़की को टच भी नहीं किया रहेगा और कोई लड़की अगर अपने कपड़े खुद फाड़ कर पुलिस स्टेशन जाएगी और किसी लड़के के नाम पे कंप्लेंट लिखाएगी तो वो लड़का तुरंत गिरफ्तार हो जाता है। बट यहाँ पे उनको तो जस्टिस क्यों नहीं मिल रहा है? क्योंकि वो एक बस लड़का है। क्यों लड़के को जस्टिस नहीं मिल सकता है क्या? अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची झाली तर जे पण मी व्हिडिओ बनवत असतो ना, त्याच्या मागे माझा उद्देश हा असतो तुम्हाला जागृत करणं, आपल्या आजूबाजूला ज्या वाईट घटना घडतात त्यांच्यापासून अवेअर करणं। आजची जी घटना आहे ना, ती पण आपल्याला काहीतरी शिकवणारी घटना आहे। जेव्हा मी ही घटना ऐकली किंवा याच्यावरती मी जेव्हा रिसर्च करत होतो ना, कुठेतरी ही घटना ना माझ्या मनाला स्पर्श करून गेली। कारण आज पण आपल्या आजूबाजूला अशा घटना घडतात, परंतु आपण ना थोडासा प्रयत्न करून अशा घटना घडण्यापासून रोखू शकतो। तर बघूया नेमकी ही घटना काय होती। छत्तीसगड राज्यातील भिलई ठिकाणची ही घटना। 21 वर्षाचा गौरव MBAचं शिक्षण घेण्यासाठी शंकराचार्य महाविद्यालयामध्ये ॲडमिशन घेतो। आता या गौरवविषयी सांगायचं झालं तर हसत खेळत असणारा मुलगा, घरची परिस्थिती मध्यमवर्गीय, त्याचे वडील ना आर्मी रिटायर्ड ऑफिसर होते। म्हणजे यावरून तुम्ही अंदाज लावू शकता त्याच्या घरची परिस्थिती कशी होती। कायम कॉलेजमध्ये मुलांना हसवणारा, शांत स्वभावाचा, तेवढाच शाळेमध्ये पण हुशार। कॉलेजमध्ये किंवा घरामध्ये त्याला जर बघितलं ना, कोणाला असं वाटत नव्हतं की त्याला कोणती अडचण आहे किंवा तो कोणत्या टेन्शनमध्ये आहे। परंतु दिनांक 25 जानेवारी 2024 रोजी अचानकपणे हा गौरव आत्महत्या करतो। ट्रेनच्या रुळावरती जाऊन स्वतःचा जीव देतो। जेव्हा लोकांना हे समजतं ना, तेव्हा प्रत्येकाला असाच प्रश्न पडला होता की काल तर हा गौरव एवढा हसत खेळत होता, अचानक त्याला असं काय झालं की त्याने स्वतःचा जीव दिला। एव्हरीवन वॉज शॉक्ड, एव्हरीवन वॉज रिॲक्टेड लाईक दॅट की काल तर गौरव माझ्यासोबत आलेला होता, काल तर रात्री गौरव माझ्यासोबत कॉलवरती बोललाय, काल तर कॉलेजवरती आम्ही दोघे सोबत गेलो। अशा प्रकारची प्रतिक्रिया ना प्रत्येकाच्या होत्या। कोणालाही ना विश्वास बसत नव्हता। परंतु नक्की गौरवसोबत असं काय झालेलं की त्यामुळे गौरवने स्वतःचा जीव दिला होता। याच्या मागची जी कहाणी आहे ना, तीच मनाला कुठेतरी स्पर्श करणारी आहे। कारण ही जी कहाणी मी आता तुम्हाला सांगणार आहे, गौरवने त्याचा जीव देण्यापूर्वी एक व्हिडिओ रेकॉर्ड केलेला होता आणि त्या व्हिडिओमध्ये त्याने सांगितलं होतं की तो स्वतःचा जीव का देतोय। तर आता मी तुम्हाला ती कहाणी सांगतो। जवळपास 4 वर्षापूर्वी गौरव या हुमा नावाच्या मुलीशी भेटला होता। दोघांची भेट झाल्यानंतर दोघांमध्ये मैत्री होते आणि मैत्रीचं रूपांतर नंतर प्रेमामध्ये होतं। आता त्यावेळी त्यांचं वय जवळपास आपण एक 17 पकडूया। दोघांनी एकमेकांचं आयुष्य एकमेकांमध्ये पाहिलेलं होतं। दोघांना एकमेकांसोबत जीवन घालवायचं होतं। यांच्या रिलेशनशिपला 1-1.5 वर्ष झाल्यानंतर हा गौरव काय बघतो, हे जी हुमा आहे ना ती गौरवला चीट करत असते। म्हणजे ती गौरवच्या रिलेशनशिपमध्ये तर असते, परंतु ती सोबतच ॲट ए टाईम दुसऱ्या मुलासोबत पण ना रिलेशनशिपमध्ये असते। गौरव या हुमाला रंगे हात पकडतो। आता तुम्ही गौरवच्या दृष्टीने विचार केला तर गौरव तिच्यावरती खूप प्रेम करत होता आणि जेव्हा त्याने या हुमाला दुसऱ्या मुलासोबत पाहिलं असेल तेव्हा त्याच्या मनाला काय फील झालं असेल याचा आपण विचारच करू शकतो। आता तिथे या हुमाला पकडल्यानंतर ही हुमा काय करते, गौरवला सॉरी बोलते आणि सांगते याच्यानंतर अशी चूक माझ्याकडून होणार नाही। आता गौरव तिच्यावरती ना मनापासून प्रेम करत असल्यामुळे तिला माफ करतो परत आणि गौरव आणि ही हुमा रिलेशनशिपमध्ये येतात। त्याच्यानंतर 2-3 महिने जातात परत आणि ही हुमा एका दुसऱ्याच मुलासोबत ना याला सापडते गौरवला। आता इथे पण हुमाला त्याने ना रंगे हात पकडलं होतं। तिथे पण हुमा सेमच सांगते की याच्यानंतर माझ्याकडून चूक होणार नाही, एवढी वेळ मला माफ कर।
गौरवच्या व्हिडिओनुसार 9-10 मुलासोबत ना या गौरवने तिला पकडलं होतं. म्हणजे तुम्ही विचार करू शकता ही जी हुमा होती ती कशा स्वभावाची मुलगी होती. मल्टिपल टाईम गौरवने ना तिला रेड हँड पकडलं होतं, तरी तर ॲटलिस्ट शांत बसायचं. गौरवच्या कॉलेजमधलाच एक मुलगा असतो आर्यन नावाचा, त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये जाते. त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये गेल्यानंतर परत आणि हा गौरव तिला त्या आर्यनसोबत रंगेहात पकडतो. त्याच्यासोबत पकडल्यानंतर हा गौरव काय करतो, तिच्या कानाखालीत मारतो. कानाखालीत मारल्यानंतर ती हुमा रडते वगैरे आणि त्या दोघांमध्ये भांडण वगैरे होतं. आज ना उद्या गौरवचा हात उठणारच होता, कारण प्रत्येक मुलाला किंवा मुलीला असू दे यार फिलिंग्स असतात. एक ना एक दिवस राग येतो. आपण ज्याच्यावरती प्रेम करतो तोच व्यक्ती जर दुसऱ्यावरती प्रेम करत असेल, तुम्हाला धोका देत असेल, तर ऑब्व्हियसली राग येतोच. आता प्रत्येक मुली अशा स्वभावाच्या असतात असं नाही. काही मुलींना ती पाकिस्तानमधून आलेली कोण सीमा हैदरसारख्या पण असतात, ज्या स्वतःचं प्रेम मिळवण्यासाठी एका देशामधून दुसऱ्या देशामध्ये सुद्धा जातात. परंतु काही मुली अशा स्वभावाच्या पण असतात. प्रेम वगैरे सर्व समोर असलं तरी ते स्वतःचं प्रेम ना दुसऱ्यामध्ये शोधत असतात. एकासोबत त्या खुश नसतात, परत परत दुसऱ्या मुलांना शोधत असतात. आता ही गोष्ट फक्त मुलींसोबतच लागू होत नाही. काही मुलं पण असे असतात की ते ना मुलींचं आयुष्य खराब करतात, मुलींना धोका वगैरे देतात. तर हां, जेवढे चांगले लोक असतात ना तेवढेच वाईट लोक असतात. भांडण झाल्यानंतर हा गौरव काय करतो, हुमाला आपल्या गाडीमध्ये घेतो आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी निघतो. पेट्रोल फिलअप करण्यासाठी हे दोघे ना पेट्रोल पंपावरती जातात आणि पेट्रोल फिल करतच असतात. तेवढ्यात हुमाचा एक भाऊ ना त्या पेट्रोल पंपावरती येतो आणि ह्या दोघांना त्या गाडीमध्ये पाहतो. गाडीमध्ये पाहिल्यानंतर तो हुमाला गाडीमधून खाली उतरवतो आणि विचारतो की हा मुलगा कोण आहे आणि तुझ्यासोबत काय करतो. आता बघा, हुमा जर या गौरववरती प्रेम करत असली तर हुमाने या गौरवची साईड घ्यायला पाहिजे होती आणि तिच्या भावाला सांगायला पाहिजे होतं की असं असं मी ह्याच्यावरती प्रेम करते आणि आम्ही दोघे कुठेतरी बाहेर वगैरे जातोय. परंतु ही हुमा काय करते, त्याच्या भावाला सांगते की हा मुलगा आहे ना तो मला टॉर्चर करतोय, माझ्यावरती प्रेशर टाकतोय, त्याने मला कानाखालीत मारले आहे. मी परत परत त्याला इग्नोर करत असते, परंतु तो ना माझी छेड वगैरे काढत असतो. हे जे स्टेटमेंट आहे ना ही हुमा त्याच्या भावाला देते. गौरव तर ते सर्व ऐकतच होता. गौरवला खूप वाईट वाटतं. गौरवला वाटतं याला मी एवढ्या वेळी रंगेहात पकडले तरी मी तिला माफ केलं, त्याच्यावरती मी प्रेम करतोय आणि तरी पण ही माझी बाजू घेत नाही. त्याच्या भावाला माझ्या विरुद्ध स्टेटमेंट देते आणि त्याच्या भावाला भडकवते. हुमाचा भाऊ काय करतो, त्या गौरवला ना तिथे त्याच्यासोबत भांडण करतो आणि त्याला सांगतो आज ना उद्या तुला याची भरपाई द्यावी लागेल. आता त्याच्या घरामध्ये हे तर समजलं होतं, परंतु ॲक्च्युअली याच्यामागे जी स्टोरी होती ती हुमाने तिच्या घरामध्ये सांगितली नव्हती. खरी स्टोरी काय होती की हुमा कित्येक मुलासोबत रिलेशनशिपमध्ये होती आणि त्यामुळे या दोघांमध्ये भांडण होत होतं. आता एक साईडची स्टोरी तर त्या हुमाच्या घरामध्ये माहीत नसल्यामुळे हुमाच्या घरातले ना या गौरववरती चिडतात, रागावतात. हुमाचा भाऊ काय करतो, गौरवला भेटण्यासाठी बोलवतो. बोलवल्यानंतर गौरवला ऑलरेडी माहीत होतं हे ना मला मारणार, त्यामुळे गौरव त्याच्या मित्राला सोबत घेऊन हुमाच्या भावाला भेटण्यासाठी जातो. आणि लकीली त्या हुमाच्या भावाने ना तिथे मुलं वगैरे आणली होती गौरवला माराय, परंतु याच्यासोबत मित्र असल्यामुळे ती मुलं या गौरवला मारत नाही. तिथून हा गौरव परत आल्यानंतर ही हुमा गौरवला कॉल करते आणि सांगते की जर मी घरामध्ये असं सांगितलं असतं तर घरातल्यांनी माझं कॉलेज बंद केलं असतं आणि मला माफ कर. मी सगळी जी चुकी आहे ती तुझ्यावरती ढकलली आणि ॲक्च्युली चुकी सगळी जी आहे ना ती माझीच आहे. गौरव आता ना हळूहळू डिप्रेशनमध्ये जात होता. त्याच्यानंतर हा गौरव हुमाचा मोबाईल पाहतो. त्या हुमाच्या मोबाईलमध्ये जेव्हा तो क्रोम हिस्ट्री वगैरे चेक करतो ना तेव्हा त्याला समजतं हुमा सेक्स ॲडिक्टेड मुलगी आहे. हुमाला डेलीचे 20-30 पॉर्न व्हिडिओ पाहिल्याशिवाय चैन पडत नाही. हे सर्व समजल्यानंतर ना तो अजूनच जास्त डिप्रेशनमध्ये जातो. त्यामुळे तो व्हिडिओ बनवतो आणि दिनांक 25 जानेवारी 2024 रोजी तो व्हिडिओ तो सर्वांना शेअर करतो आणि स्वतःचा जीव देतो. आता इथे जे गौरवने केलं ना ते चुकीचं केलं.
त्याच्या मनामध्ये जे प्रेशर होता किंवा त्याच्या मनामध्ये जे प्रॉब्लेम होते ते न कळत का होईना त्याच्या मित्रासोबत शेअर करायला हवे होते. कारण कसं असतं, जेव्हा आपल्या मनामध्ये प्रॉब्लेम्स अडचणी असतात ना, जेव्हा आपण डिप्रेशनमध्ये असतो तेव्हा जेवढा आपण मनामध्ये ठेवतो तेवढा आपण जास्त डिप्रेशनमध्ये जातो. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा पण कधी तुम्ही डिप्रेशनमध्ये असाल तेव्हा आपल्या मनामध्ये जे पण प्रॉब्लेम आहेत ना ते दुसऱ्यांशी शेअर करत जा, तुमच्या मित्रांशी शेअर करत जा. त्यामुळे तुमचं मन हलकं होतं. आणि जे पण आपला हा व्हिडिओ पाहतायत तुमचे मित्र वगैरे असतील, त्यांच्या स्वभावामध्ये एकदम जर तुम्हाला चेंज दिसला तर त्या मित्राला विचारणं आपले कर्तव्य आहे की बाबा काय प्रॉब्लेम आहे, तुला कोणती अडचण आहे का. कारण तुमचा एक छोटासा प्रयत्न अशी घटना घडण्यापासून रोखू शकते. तर अशा पद्धतीने ही घटना इथे समाप्त होते. भेटूया आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मजेत राहा. धन्यवाद.